विश्व महिला दिवसाचे औचित्य साधून कल्याणमध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। याचाच एक भाग म्हणून कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यात आले। केडीएमसीचे महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी प्रशांत गवाणकर, उद्योजक विनायक बोटे तसेच स्मार्ट सिटीच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी महिलांना उद्योग प्रशिक्षणाशी संबंधित विषयांवर मार्गदर्शन केलं। यावेळी आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमाला देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या प्रसंगी शिंदे सेनेच्या महिला आघाडीच्या छाया वाघमारे, पुष्पा ठाकरे, माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे, संगीता गायकवाड, राधिका गुप्ते आणि शेकडोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली। आज 8 मार्च महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना कल्याण पूर्व या शाखेच्या वतीने महिलांसाठी उद्योग प्रशिक्षण म्हणजे महिलांना कसे उद्योग करता येतील यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका वेगवेगळ्या ज्या बचत गटाच्या माध्यमातून काय योजना करतात आहे त्यासाठी ते मार्गदर्शन करण्यासाठी प्रशांत गवाणकर साहेब महिला बालकल्याणचे अधिकारी त्यांना आपण इथं आमंत्रित केलं होतं। त्याचप्रमाणे अंबरनाथ इथं अगरबत्तीचे व्यावसायिक असलेले विनायक पोटे यांचे देखील आपण इथं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवलं होतं। यांच्या प्रेरणेने काही महिलांना आपण उद्योगामध्ये काय उद्योग करू शकतो अशी एक संकल्पना आपण या ठिकाणी केली। मला वाटतं त्याचबरोबर या शाखेच्या वतीने किंवा या कल्याण पूर्वेच्या आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही महिलांचा हळदी कुंकूचा देखील कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यामुळे त्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी महिलांचा पाहायला मिळतो।